नमस्कार मित्रांनो, पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2021चा पेपर आज आपण सोडवणार आहे. त्यातला मी फक्त गणिताचा भाग सोडवणार आहे. तर तुमच्या स्क्रीनवर प्रश्न येतील, तुम्ही ते व्हिडिओ पॉज करा आणि ते प्रश्न लिहून घ्या. हवे असल्यास तो सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण पहिल्या प्रश्नापासून चालू करूया. पहिला प्रश्न आहे, 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे? तर बघा पहिला प्रश्न कसा सोडवायचा. प्रश्न आहे आपल्याकडं 120च्या 8%. आता 120च्या 8% म्हणजे 120 गुणिले 8% हा कितीच्या म्हणजे एक्सच्या 6%च्या बरोबर आहे असं विचारले. तर कसं करायचं, 120 गुणिले 8% म्हणजेच 8/100 बरोबर एक्स गुणिले 6/100. हे इकडचे 100 आणि इकडे 100 कॅन्सल होतात, दोन्ही साईडला भागलेले आहेत म्हणून. आता 120 गुणिले 8 बरोबर एक्स गुणिले 6 असं राहिलं. आता 6 इकडे गुणिलेल्या पलीकडे गेलं की भागिलेला. 120 गुणिले 8 भागिले 6 बरोबर एक्स. 6 1 6, 6 2 12, 20 गुणिले 8, 8 2 16, 160. एक्सची किंमत देणार 160. म्हणजेच 120च्या 8% हे 160च्या 6% एवढे आहेत. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? आता बघा, एका व्यक्तीनं 30% खर्च केली, एकूण नेहमी 100% असतात बरोबर. त्यातील खर्च किती केली? 30% खर्च केली, म्हणजे शिल्लक किती टक्के राहिले असतील? शिल्लक 70% शिल्लक राहिलेले असणार बरोबर. पण आपल्याला काय सांगितलं, 70% शिल्लक राहिलेले आहे. ते किती रुपये आहेत? 6,300 रुपये शिल्लक राहिलेले आहेत असं सांगितलं आपल्याला. म्हणजे 70% कितीपैकी? 100 पैकी 70. तर एकूण एक्स पैकी 6,300 शिल्लक राहतात. एकूणला आपण म्हणूया एक्स आहेत, की एकूण किती धरूया? एक्स धरूया, एक्स रुपये आहेत. तर 100 पैकी 70% शिल्लक राहिले, तसं इकडं एक्स पैकी 6,300 शिल्लक राहिले. हेच दोन्ही जर आपण उलटं केलं तर 100/70 बरोबर x/6,300. काय करायचं, 6,300 पलीकडे गुणूया. एक्स बरोबर 100/70 गुणिले 6,300. काय आलं? 0ला 0 गेले, 7 1 7, 7 9 63. 10 गुणिले 900, 10 गुणिले 900 म्हणजेच 9,000. नाही, त्याच्याकडे एकूण रक्कम किती होती? 9,000 होती. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे, एक कपाट 10,000 रुपयांना खरेदी करून विक्री केली असता 15% तोटा झाला, तर त्या कपाटाची विक्री किंमत किती? आता बघा, कपाटाची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत दिली आपल्याला 10,000 रुपये आणि त्याच्यावर तोटा झाला आहे. तोटा किती झाला? 15% तोटा झाला. जो काही नफा किंवा तोटा होतो तो नेहमी खरेदी किमतीवर होतो. मग बघा, तोटा किती रुपये झाला हे कसं काढायचं? तर तोटा बरोबर आपण असं करूया की खरेदी किंमत किती आहे? 10,000 आणि 10,000वर 15% तोटा झाला, म्हणजे 10,000चे 15% काढा. किती होतात? 0ला 0 गेले, 1,500 रुपये तोटा झाला. आता 1,500 रुपये तोटा झाला म्हणजे तोटा वजा केला पाहिजे खरेदी किमतीतून, म्हणजे आपल्याला विक्री किंमत निघेल. मग विक्री किंमत किती असणार आहे? मूळची खरेदी किंमत 10,000 आणि आपल्याला तोटा झाला आहे 1,500 रुपये. 1,500 रुपये वजा केले, किती शिल्लक राहिले? 0 0 5 7 1 8, 8,500 शिल्लक राहिले. 8,500 रुपये विक्री किंमत आहे. पुढचा प्रश्न, सातवा प्रश्न आहे, 45 सेकंद व 5 मिनिट यांचे गुणोत्तर किती? आता बघा, 45 सेकंद व 5 मिनिट यांचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे भागाकारच असतो. 5 मिनिट यांचा भागाकार करायचा आहे, गुणोत्तर विचारले. आता काय प्रश्न आहे की इथं सेकंदात आहे आणि खाली मिनिटात दिले.
मग आपल्याला एकतर दोन्ही गोष्टी सेकंदात केल्या पाहिजेत किंवा दोन्ही गोष्टी मिनिटात पाहिजेत. मग सेकंदाचं मिनिट करण्यापेक्षा मिनिटाचं सेकंद करणं सोपं असतं. मग हे 45 सेकंद झाले भागिले 5 मिनिटाचे सेकंद किती होणार? 5 गुणिले 60, 6 पंचा 30, 300 सेकंद होणार. बरोबर. भागाकार केला तर किती होतं? 15 त्रिक 45, 15 दुनी 30, 320 असं आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न 14 क्रमांकाचा आहे. महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? आता दिसायला जरी सोपा असला तरी तसा प्रश्न नाही आहे. बघा, महेशचा पगार जो आहे तो अमोलच्या पेक्षा 20% कमी आहे. आता मग आपण काय करूया, अमोलचा पगार 100% धरूया किंवा 100 धरूया. बरोबर, 100 रुपयेच धरूया. अमोलचा पगार 100 रुपये. तर महेशचा पगार किती असला पाहिजे? अमोलपेक्षा 20% कमी म्हणजे किती असला पाहिजे? 80 असला पाहिजे. आता काय विचारलं आपल्याला, तर अमोलचा पगार महेशपेक्षा कितीनं जास्त आहे? आता अमोलचा पगार महेशपेक्षा कितीनं जास्त आहे? 20नं जास्त आहे. बरोबर. पण आपल्याला टक्के कुणाशी विचारले? महेशपेक्षा. म्हणजे छेदात आता इथं आपल्याला महेश ठेवलं पाहिजे, महेशचा पगार ठेवला पाहिजे. 20 रुपयानं जास्त आहे महेशपेक्षा, म्हणून महेशचं काय केलं? छेदात ठेवलं आणि गुणिले त्याला 100 केलं. एवढंच काम करायचं आहे. 20 एके 20, 20 चौक 80 आणि 100 भागिले 4 म्हणजेच किती होणार? 25%. असं आपल्याला उत्तर. पुढचा प्रश्न 23 क्रमांकाचा. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसांमध्ये पूर्ण करतील? आता बघा, 10 व्यक्तींना एक काम पूर्ण करायला 5 दिवस लागतात. तर विचारलं आहे 2 व्यक्तींना किती दिवस लागतील? तर साधं सोपं गणित असतं. ह्या दोन्हींचा गुणाकार, व्यक्ती आणि दिवसांचा गुणाकार हा नेहमी बरोबर राहतो. म्हणजे व्यक्ती गुणिले दिवस बरोबर व्यक्ती गुणिले दिवस असं असतं. म्हणजेच काय, हे व्यक्ती गुणिले दिवस 10 गुणिले 5 बरोबर 2 गुणिले दिवसाला आपण x म्हणूया. तर बघा 10 पंचे 50 बरोबर 2 गुणिले x. 2 गुणिलेला पलीकडे भागिलेला म्हणजेच x बरोबर 50 भागिले 2 म्हणजेच x बरोबर किती येणार? 25 दिवस. हे आपण दुसऱ्या एका पद्धतीने पण बघू शकतो की तोंडी करायचं असेल तर 10 व्यक्तींच्या ऐवजी आता 2 व्यक्ती कामाला आहेत. म्हणजे व्यक्ती कमी झाल्या तर आता दिवस काय होणार? वाढणार, कारण आता कमी व्यक्ती काम करत आहेत. मग 10नं 5 पट व्यक्ती कमी झाल्या, होय की नाही? 10ला 5नं भागलं की 2 येतं. मग इथं 5नं गुणायचं. 5 पटीनं इकडं कमी झाल्या तर इकडं दिवस 5 पटीनं वाढणार. मग 5 पटीनं कमी झालं 2 आलं, 5 पटीनं वाढल्यावर 5 5 25 दिवस येणार. पुढचा प्रश्न अठ्ठावीस क्रमांकाचा प्रश्न आहे. राहुलचे 15 वर्षापूर्वी वय 20 होते, तर तो आणखी किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? फार सोपा प्रश्न आहे. 15 वर्षापूर्वी 20 वर्ष होतं. तर आज किती असलं पाहिजे? आज 15 आणि 20 किती असलं पाहिजे? 35 वर्ष असलं पाहिजे. आता आपल्याला काढायचं आहे 60 वर्ष. मग आता जर 60 वर्ष व्हायचे असतील तर अजून किती वर्षांनी होणार 60? तर 60 वजा 35 बरोबर 25 वर्ष. अजून 25 वर्षांनी त्याचं वय काय होणार? 60 वर्ष होणार. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 36 क्रमांकाचा आहे. 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी बनवतात, तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील? तर ठीक आहे, बघूया आपण. 10 मजूर आहेत की जे 7 दिवसात 1400 खेळणी बनवतात.
बरोबर. तर आता आपण बघूया, आपल्याला विचारले 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील. आता आपण पहिल्यांदा काढूया एका दिवसात किती खेळणी बनवतो. 10 मजूर मला सांगा एका दिवसात किती खेळणी बनवतील. 7 दिवसात 1400 बनवत आहेत, तर मग एका दिवसात किती बनवतील. 200 खेळणी बनवतील. बरोबर. आता 10च्या ऐवजी जर आपण 8 मजूर घेतले किंवा धरून जाऊया एकच मजूर घेतला, आपण असं करूया, सोप्यापासून चालू करूया. एक मजूर जर घेतला तर एक मजूर एक दिवसात किती खेळणी बनवेल. 20च खेळणी बनवेल. बरोबर. याचा अर्थ आपल्याला 8 मजुरांचं विचारलं आहे. मग 8 मजूर किती दिवसात एका दिवसात किती खेळणी बनवतील. 8 मजूर एक दिवसात 8 दुनी 16 160 खेळणी बनवतील. मग 8 मजूर 3 दिवसात किती बनवतील. तर 16 त्रिक 48 480 खेळणी बनवतील. पुढचा प्रश्न 38 क्रमांकाचा. एक गाडी सोलापूर ते पुणे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व 70 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती. सरासरी म्हणजे काय असते. बेरीज भागिले एकूण किती संख्या दिल्यात ते. आपल्याला जातानाचा वेग दिला आहे 30 किलोमीटर, येतानाचा वेग दिला आहे 70 किलोमीटर प्रति तास, भागिले आपल्याला 2च आकडे दिलेत म्हणजे 2 करायचं. 70 30 100 भागिले 2 म्हणजेच 50. 50 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास असेल, सरासरी वेग असेल. पुढचा प्रश्न आहे बघा 40 क्रमांकाचा. एक टेबल 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा झाला, तर खरेदी किंमत किती. आता बघा प्रश्न काय. आपल्याला देताना विक्री किंमत दिली. किती रुपयाला टेबल विकला आहे. 720 रुपयाला विकला आणि त्याच्यावर नफा किती झाला. 20% नफा झाला. तर विचारले आपल्याला त्याची खरेदी किंमत किती. तर ते कसं काढायचं बघू. धरून चालूया की त्याची खरेदी किंमत 100 आहे. बरोबर. त्याची खरेदी किंमत 100 असताना त्याला नफा किती झालेला आहे. 20 झालेला आहे. बरोबर. 20% नफा म्हणजे 20 रुपये नफा झाला. बरोबर. याचा अर्थ विक्री किंमत किती असली पाहिजे. विक्री किंमत असली पाहिजे 120 रुपये. बरोबर. म्हणजेच बघा 100 रुपये खरेदी किंमत असताना 120 रुपये विक्री किंमत आहे. तर आपल्याला सांगा किती रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत 720 रुपये असेल. आपल्याला तोच प्रश्न विचारला आहे की 720 रुपये विक्री किंमत. तर बघा काय करायचं. 720 पलीकडे गुणायचं म्हणजे x बरोबर 100/120 गुणिले 720. 0 ला 0 गेले. 12 1 12 12 संग 72 600 रुपये. पुन्हा एकदा बघा काय केलं. आपण खरेदी किंमत 100 रुपये धरून चालली, तर आता नफा 20 रुपये आहे म्हणजे विक्री किंमत झाली 120 रुपये. मग 100 रुपये खरेदी किंमतीला 120 रुपये जर विक्री किंमत येते आहे, तर किती रुपये खरेदीला 720 रुपये विक्री किंमत असेल. तेच आपण केलं. 720 पलीकडे गुणलं आणि आपल्याला किती उत्तर आलं. 600 रुपये. आज आपण 40व्या क्रमांकापर्यंतच प्रश्न सोडूया. उरलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेतले आपण पुढच्या भागात बघू. तोपर्यंत आमचे इतरही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. धन्यवाद.